वेगाने बदलणारे तंत्रज्ञान आणि सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ हा जगासमोरचा एक मोठा विषय बनलाय. जगात असे बरेच प्रश्न आहेत जे लोकांना विचारायचे आहेत, परंतु त्यांना योग्य जागा किंवा योग्य व्यक्ती सापडत नाही, त्यामुळे ते असे प्रश्न विचारू शकत नाही. इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केला जाणारा प्रश्न म्हणजे पॉर्न पाहणे गुन्हा आहे की नाही. मात्र याचे स्पष्ट उत्तर अनेकांना मिळत नाही. याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे. नमस्कार, तुम्ही पाहताय फिलिंग फनातल्या. पॉर्न, ज्याला अडल्ट कंटेंट म्हटलं जातं. अनेक जण एकांतात चोरून नको ते व्हिडिओ पाहतात, पण असले व्हिडिओ पाहिल्यामुळे आपण अडचणी तर सापडणार नाही ना, याची चिंताही अनेकांना सतावते. पण सायबर तज्ज्ञ सांगतात की पॉर्न पाहणं हा सामान्यतः गुन्हा नाही, पण कोणत्या प्रकारचा कंटेंट पाहिला जातो यावर ते अवलंबून असतं. खरे तर चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहणे हा एक मोठा गुन्हा आहे. जर तुम्ही 18 वर्षांखालील मुला-मुलींचे अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर पाहत असाल, तर पॉस्को कायद्यानुसार हे दंडनीय आहे. भारत सरकारने अनेक वेबसाईट्सवर बंदी घातली आहे. ती पाहणे देखील गुन्हा आहे. अशा वेबसाईट्सना भेट देणे ही गुन्हा आहे. व्हीपीएन किंवा प्रॉक्सी नेटवर्कचा वापर देखील बेकायदेशीर आहे. ते बेकायदेशीर श्रेणीत ठेवण्यात आले. सरकारने बंदी घातलेल्या वेबसाईट्सचा वापर इतर कोणत्याही प्रकारे करू नये. अशा वेबसाईट काही ब्राउझरमध्ये उघडत नाहीत. अशा परिस्थितीत इतर कोणतेही माध्यम वापरणे बेकायदेशीर आहे. जर कोणी तुम्हाला याबद्दल घाबरवत असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करू शकता. यासोबतच सरकारने बंदी घातलेल्या कोणत्याही वेबसाईटला भेट देऊ नका. पॉर्नहबच्या ताज्या डेटानुसार पॉर्न पाहणारे सर्वाधिक लोक अमेरिकेतील आहेत. युके दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर जपान, फ्रान्स आणि इटली आहे. इथल्या लोकांना असे व्हिडिओ पाहण्याची सर्वाधिक आवड आहे. पॉर्नहबला या देशातून सर्वाधिक ट्रॅफिक मिळतं. भारताबद्दल बोलायचं झालं तर इतर देशांच्या तुलनेत येथील लोक खूपच कमी असे व्हिडिओ पाहतात. हा माहितीपर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पाहत रहा फिलिंग्स मनातल्या.